हॅलो फ्रेंड, मी श्रद्धा स्टोरी बुक टेलर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत शोभा राऊत यांची लिखित कादंबरी अबोल प्रीत बहरणी. चला तर मग ऐकूया भाग 11. ऐतिहासिक वास्तूंचे ते तुटके फुटके पडके अवशेष पाहून मन व्यथित होत होते. या प्रत्येक इमारतीने त्या काळी वैभव पाहिले असेल. किती लोकांच्या नजरा वळवून घेतल्या असतील. शिवाजी महाराजांसारख्या थोर महापुरुषांचे इथं वास्तव्य होते आणि आज या ओसाड पडल्या आहे, दुर्लक्षित झाल्या आहे. यांना जर देवाने बोलण्याची शक्ती दिली असती तर त्यांचे आत्मकथन किती हृदयद्रावक असते नाही. गाईडने आता पाहण्यासारखे काही नाही असे म्हणताच मुलांना भुकेची जाणीव तीव्रतेने होऊ लागली. गड पाहण्याच्या उत्साहात भुकेकडे कोणाचे विशेष लक्ष गेले नव्हते. आता मात्र पोटपूजा प्रथम. ठरलेल्या हॉटेलमध्ये व्यवस्थित जेवण घेऊन अभिजितचा ग्रुप तृप्त झाला आणि आता सर्वांना चालण्याचा थकवा जाणवू लागला. विश्रांतीची आवश्यकता भासू लागली आणि ते जाणूनच की काय जोशी सरांनी प्लॅनिंग केले होते. जेवण वगैरे झाल्यानंतर सर्व ग्रुपनी नेहरू पार्कमध्ये एकत्र जमायचे ठरवले होते. त्याप्रमाणे अभिजितचा ग्रुप नेहरू पार्कमध्ये गेला. त्यांच्यापूर्वी जोशी सरांचा ग्रुप तेथे आला आणि 10-15 मिनिटांच्या अंतराने राहिलेले दोन्ही ग्रुप तेथे आले होते. नेहरू उद्यान बरेच मोठे असल्यामुळे विद्यार्थी छोटे मोठे ग्रुप करून हसत खिदळत बसले होते. तास दीड तास आता कोणी उठणार नव्हते. तेव्हा बसून राहण्यापेक्षा काहीतरी करमणुकीचा कार्यक्रम करूया अशी विद्यार्थ्यांनी टूम काढली. हे शब्द ऐकताच विद्यार्थी प्रतिनिधी असलेला रितेश महाजन, नरेंद्र आणि वैशाली पवार यांनी लगेचच आपली पसंती दिली. वैशाली सर्वांना सांगू लागली, आम्ही तिघांनी मिळून एक छानसा कार्यक्रम ठरवला आहे. ज्यांना या कार्यक्रमात भाग घ्यायचा असेल त्यांनी एका राऊंडमध्ये बसावे. या खेळांची नाव आहे पनिशमेंट. आम्ही अनेक चिठ्ठ्या केल्या आहेत. चिठ्ठ्यांची ही पिशवी एक एक करून सर्वांकडे फिरेल. प्रत्येकाने त्यातील एक चिठ्ठी उचलायची. त्यामध्ये जे लिहिले असेल त्याप्रमाणे कृती करून दाखवायची. उदाहरणार्थ एखाद्याला येईल विनोद सांगा, कोणाला कसली नक्कल करायला येईल आणि जे चिठ्ठीप्रमाणे करणार नाहीत त्यांनी 5 उठबशा काढायच्या पनिशमेंट म्हणून. समजले ना? ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यांनी पटापट राऊंडमध्ये बसा. वैशालीची आयडिया बऱ्याच विद्यार्थ्यांना आवडली. जवळजवळ 60-70 विद्यार्थ्यांनी खेळात भाग घेतला. खेळायला सुरुवात झाली. वैशाली, नरेंद्र आणि रितेश विद्यार्थ्यांनी उचललेली चिठ्ठी मोठ्याने वाचून दाखवीत आणि त्याप्रमाणे विद्यार्थी कृती करीत असे. चिठ्ठ्या फार गमतीशीर होत्या. विद्यार्थ्यांची हसून हसून पुरेवाट होत होती. जोशी सरांना बोबडे बोलायला आले. वाह, सरांनी खूपच छान बोबडे बोलून दाखवले. कोणाला उलटे चालून दाखवा, उंच उडी मारा, लांब उडी, माकडाची नक्कल, कोंबड्याची बाग, वाघाची डरकाळी, ट्रेनचा आवाज असे कित्येक प्रकार होते. जास्त करून नकलाच होत्या. किरणला भिकाऱ्याची नक्कल आली. रवीला दारोडा बनावे लागले. अभिजितचा नंबर आला. त्याने चिठ्ठी उचलली. त्याच्या हातातून चिठ्ठी काढून घेत वैशाली म्हणाली, सर मी वाचते. तिने चिठ्ठी मोठ्याने वाचली. अमिताभ बच्चन व्हा. विद्यार्थी उत्सुकतेने त्यांच्याकडे पाहू लागले. अभिजित सावकाश उठून उभा राहिला. खिशातून रुमाल काढून त्याने गड्याभोवती गुंडाळून पुढे गाठ मारली. 1-2 क्षण तो तसाच उभा राहिला आणि अभिजित हवेत उडाला. दणकन त्याने हवेतच पाय झाडला आणि मग दे मार फायटिंग सुरू झाली. कुत्ते, कमीने, मैंने तुझे कहा था ना, मेरे रास्ते में कभी नहीं आना. पुन्हा फायटिंग, ढिशाव ढिशाव. अब देख तुझे जिंदा नहीं छोडूंगा. पुन्हा दनादनी. विद्यार्थी त्याच्या ऍक्टिंगवर बेहद खुश होते. टाळ्या वाजवीत होते. अभिजित थांबण्याच्या बेतात होता. तोच बीएच्या वर्गातली सरिता अगदी धावत गेली आणि चटकन अभिजितचा हात धरून ती म्हणाली, नहीं विजय नहीं, छोड़ दो उसे. उस पापी को मार के अपने हाथ गंदे मत करो. चलो छोड़ दो उसे. तिचे वाक्य संपताच अभिजित पुन्हा जोराने म्हणाला, रेखा, ये बहुत जलील खतरनाक आदमी है. अब उसे ऐसा सबक सिखाऊंगा फिर कभी आंख उठा के वह अपुन की ओर नहीं देखेगा.
बस पुन्हा 2-4 ठोसे. सरिताच्या अचानक एंट्रीने बाहेर आली. विद्यार्थ्याचे हात टाळ्या पिटत होते. हास्यांचा स्फोट तर फार मोठा होता. त्यानंतर एक एक करीत गाडी बिंदूपर्यंत आली. बिंदूने चिठ्ठी उचलली. नरेंद्रने ती मोठ्याने वाचली. गाढवाचा आवाज काढा. बिंदू गोंधळली. मला दुसरी द्या पाहू. नाही मॅडम, येईल ते निमूट करावे लागेल, नाहीतर शिक्षा म्हणून 5 उठाबशा काढाव्या लागतील. कान धरून पहा काय करणार ते. वैशालीने सरळ सांगून टाकले. छे, उठाबशापेक्षा आवाज काढलेला बरा, असा विचार करून बिंदू आवाज काढू लागली. अणघा जाणून बुजून शिलाला मोठ्याने म्हणाली, अय्या, किती हुबेहूब आवाज काढला नाही गाढवाचा. अणघाने जवळपासच्या विद्यार्थ्यांनी तिचे हे वाक्य ऐकले. त्यामध्ये बिंदूही होती. अणघाचे खोचक शब्द ऐकून ती फार चिडली होती. बिंदूने मनोमन ठरवले, आता पुन्हा संधी मिळाली की या अणघाला चांगले बघू. अणघाचा नंबर जवळ येऊ लागला आणि तिची धाकधूक वाढली. आपल्याला काय येणार? तिने सहज नजर अभिजितकडे वळवली. तो उठून कुठेसा जात होता. ते पाहून तिला बरे वाटले. आपली फजिती पाहायला तो नाही म्हणून. फुगडी खेळा. अणघा आनंदली. अगदी सोपे आले म्हणून. ती उठून उभी राहिली. ए शिला, उठ ना माझ्याबरोबर फुगडी खेळायला. शिला उठणार तोच वैशाली म्हणाली, असे नाही, यामध्ये कसली मज्जा. आपण अणघाचे डोळे रुमालाने बांधायचे. तिला 3 वेळा फिरवून सोडून द्यायची. ती ज्याला प्रथम टच करेल त्याबरोबर फुगडी खेळायची. झाले. अणघाचे डोळे बांधण्यात आले. वैशालीने तिला 3 वेळा गरागरा फिरून सोडून दिले. अणघाने मुलीची बाजू लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला होता, पण आता तिला काहीच समजेना. दोन्ही हात लांब करून ती अडखळत सावकाश चालू लागली. मनातून ती घाबरली होती. एखाद्या मुलाला हात लागला तर? उठून गेलेला अभिजित परतला. त्याला काही माहीत नसल्यामुळे आपल्या जागेवर जाण्यासाठी त्याने सरळ राऊंडमध्ये उडी मारली आणि नेमका अणघाने लांब केलेल्या हाताचा त्याला उझरता स्पर्श झाला. वैशालीच्या काकदृष्टीतून थोडेच ते सुटणार होते. सर, तुम्हाला अणघाने प्रथम टच केले आहे, तेव्हा तुम्ही तिच्याबरोबर फुगडी खेळायला पाहिजे. एवढे बोलून न थांबता तिने सरळ अभिजितचा हात अणघाच्या हातात दिला. अणघा वैशालीच्या बोलण्याने घाबरली होती. कोण हे सर? तो तर नसेल ना? छे, तो होताच कुठे इथे? अभिजितही बावरले. बापरे, पुन्हा या फटाकडी बरोबर गाठ पडावी आपली. तोच फुगडी फुगडी आवाज येऊ लागला. अणघाने आणि अभिजितने कसाबसा एक राऊंड पूर्ण केला. एक हात सोडून घेत अणघाने चटकन डोळ्यावरील रुमाल काढला. अजूनही तिचा एक हात अभिजितच्या हातात होता. बाई ग, हे तिला काहीच सुचेना, समजेना. घाबरून ती त्याच्याकडे पाहतच राहिली. मुलांचे कोरसमध्ये सुरू झाले होते. फू बाई फू, फुगडी फू, दमलास काय माझ्या गोविंदा तो. कॅमेऱ्याच्या फ्लॅश लाईटने दोघेही चपापले. समोर पाहिले तर किरणने नुकताच त्यांचा फोटो काढला होता. अणघा बोलून गेली, काय किरण? किरण हसून म्हणाला, अरे, एवढी सुंदर नॅचरल पोज मिळाली, फोटो काढल्यापासून राहावे ना. अगं, एकदम मस्त येईल हा फोटो. त्यानंतर राहिलेल्या विद्यार्थ्यांचे झाले. कोल्हापूरला परतायला 7:30 झाले. विद्यार्थी भारी दमले होते. 9:30 पर्यंत सर्वजण जेवले आणि झोपायला गेले. थकलेल्या मुली केव्हा झोपी गेल्या होत्या. अणघाला मात्र झोप येत नव्हती. दुपारचा प्रसंग सारखा तिच्या डोळ्यासमोर येत राहत होता. ती जागेवरून उठली. सहज तिने खिडकीतून खाली हॉलमध्ये पाहिले आणि पाहतच राहिली. अभिजित तेथे एकटाच बसला होता. दुसरी खुर्ची समोर ठेवून त्यावर त्याने पायाची आढी घातली होती. दोन्ही हात एकमेकांच्यात गुंतवून डोक्याखाली घेतले होते. डोळे टक्क उघडे होते. कसला विचार चालला असेल याचा? एवढा दमला आहे तरी अजून झोपला नाही. त्यालाही ते तर आठवत नसेल ना. अणघा त्याच्याकडे एकटक पाहत राहिली. 5 मिनिटे झाली तोच बिंदू अवतरली. अभिजितने चटकन पाय खाली घेतले. त्या दुसऱ्या खुर्चीवर बिंदू विसावली. अणघाला त्यांची बोलणी मुळीच ऐकू येणार नव्हती. बिंदूला अभिजित बरोबर पाहून
अनघाच्या कपाळावर आठ्यांचे जाळे पसरले. ती मागे फिरली. आपल्या जागेवर जाऊन आडवी झाली. ती नेहमीप्रमाणे स्वतःवरच चिडली, संतापली. असे कसे त्याच्यामध्ये आपले मन गुंतले? देशमुख, तुम्ही अजून झोपायला गेला नाही? अभिजित हसून म्हणाला. झोपच येत नव्हती. पडून राहण्यापेक्षा बसलेले बरे. अय्या, अगदी तुमच्यासारखी माझी अवस्था झाली आहे. पडून राहावे ना. बाहेर डोकावले तर तुम्ही दिसला. एकटे बसण्यापेक्षा तुमची सोबत फार उत्तम. त्यानंतर ट्रिप संबंधी आणि नंतर इतर विषयांवर चर्चा झाली. बिंदू मनातल्या मनात शब्दांची जुळवाजुळव करीत होती. देशमुख, आता फक्त 8च दिवस राहिलेत माझे कॉलेजमधले. झाले. 4 महिने कसे गेले समजलेही नाही. 8 दिवसानंतर अजिबात करमणार नाही. मला तुमची फार आठवण येईल. तुम्ही भेटायला यायला पाहिजे हं. हो, जरूर येईल. अभिजित बोलायचे म्हणून बोलला. बिंदू आनंदली. हो, आताच बोलायला पाहिजे आपल्या मनातील. तुम्ही मला खूप खूप आवडता देशमुख. तुमची तर मला रोज आठवण येईल. लक्षात आले आहे की नाही कोणास ठाऊक, पण आता मी ते सांगणार आहे. मी मी तुमच्यावर अतिशय प्रेम करते. देशमुख, माझे प्रेम एकतर्फीच तर नाही ना? तिची ही प्रेमाची भाषा ऐकून अभिजितला ते माहीत असूनही तो मनातून उडाला. ही ही अशी स्पष्ट बोले याचा त्याने विचारच केला नव्हता. पण आता बोलायला पाहिजे, नाहीतर तिचा गैरसमज होईल. मिस खोपकर, हे तुम्ही काय बोलता आहात? मी अगदी खरे सांगते आहे. तुमच्याशिवाय मी कशी राहू? तुम्हाला मी माझे दैवत, प्रेमाचे दैवत मानते आहे. प्लीज देशमुख, मला समजावून घ्या. अरे बापरे, आता काय बोलावे? अभिजित गडबडला. मी तुम्हाला माझी मैत्रीण समजत होतो. तुमच्याविषयी माझ्या मनात मैत्री हीच भावना आहे. देशमुख, मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊ शकते. मैत्रीतही जिव्हाळा असतोच ना? अभिजित म्हणाला. होय, पण मला तसा जिव्हाळा नको आहे. माझ्या प्रेमाला मी पूर्ण स्वरूप देऊ इच्छिते. सांगा ना देशमुख, मी मी तुम्हाला आवडत नाही का? मैत्रीण म्हणून तुम्ही मला जरूर आवडता. तर तर प्रेयसी म्हणून, पत्नी म्हणून मी आवडायला काय हरकत आहे? मिस खोपकर, तुम्हाला आता मी स्पष्टच सांगतो. मी प्रीती, प्रेम याकडे अजून वळालो नाही. एवढ्याचसाठी की मी माझ्या आईला शब्द दिला आहे. तिला जी मुलगी पसंत असेल तीच तिची सून होणार. मी आईला खूप मानतो. तिची इच्छा तीच माझी इच्छा. आईच्या माझ्यावरील विश्वासाला तडा जावा असे मला वाटत नाही. तेव्हा तुम्ही प्लीज समजून घ्या. बिंदूने अभिजितचे सर्व ऐकून घेतले. काहीही न बोलता ती तेथून उठून गेली. अभिजित विस्मयित झाला होता. झाले ते बरेच झालं. एकदा कधीतरी तिला सांगावेच लागले असते. तिनेच विषय काढला. आता हा अध्याय संपला. त्याने सुटकेचा निश्वास सोडला. तो याच विचारात गढून गेला. आता आपण सांगितले. मी अजून प्रेमाकडे वळलोही नाही, पण ती फटाकडी कशी हृदयात जाऊन बसली आहे, अगदी ठाण मांडून तिच्या इच्छेविरुद्ध. काय म्हणावे आपल्या मनाला? खोपकर, एवढे आर्जवाने सांगते आहे, मी तुमच्यावर प्रेम करते, तुम्हाला प्रीतीचे दैवत मानते. तिला आपण तोडून टाकले. तिची ही प्रेमाची भाषणं ऐकूनही हृदयात कसलीच संवेदना झाली नाही. आणि ती फटाकडी रागाने बोलते, तिरस्कार करते, तरीही आपले ओठाळ मन तिच्याकडे सोडले जाते. किती वेळा मनाला समजावून सांगितले आहे, ती आपली होऊ शकणार नाही, ती आपल्यासाठी नाही, तरीही तिचाच ध्यास, तिचीच प्रतीक्षा. किती विचित्र आहे सर्व. अभिजित त्या विचारात तिथेच झोपी गेला. अनघा संतापाने, विवशतेने, निराशेने धुसमसत होती. थोड्या वेळाने ती उठली. खिडकीतून तिने पाहिले. बिंदू दिसत नव्हती आणि तो अवघडलेल्या अवस्थेत खुर्चीवर झोपलेला. त्याला तसे पाहून अनघाच्या वेड्या मनाला वाईट वाटले. बाहेर किती गारठा आहे. ती पलीकडची खिडकीही उघडी. अनघा बेचैन झाली. त्याला त्या गारठ्यात तसेच झोपून द्यायला तिचे मन तयार नव्हते. त्याला उठून झोपायला जायला सांगावे काय? छट, नाही. मग काय करावे? आपली शाल त्याच्या अंगावर घातली तर? हो, तेच ठीक. नकोच. कोणी पाहिले तर?
आणि तोच जागा झाला तर? अनघाला काही एक समजेना, गप्पही बसवेना. शेवटी मनाची तयारी करून हळूच तिने सुटकेस उघडली, शॉल बाहेर काढली, सावकाश जिना उतरायला सुरुवात केली. कोणाची चाहूल लागत नव्हती. हळूच ती पुढे झाली, अगदी अभिजितच्या खुर्चीजवळ. त्या मंद प्रकाशामध्ये ती त्याला निरखू लागलीच ती भानावर आली. कोणी पाहायच्या आत काम उरकून पळायला पाहिजे. झटक्यात तिने शॉल उघडली, हळूवार हाताने अभिजितवर व्यवस्थित पांघरली आणि गरकन वळून तिने जिना गाठला. तिने खिडकीतून डोकावून पाहिले. तो आणि त्याच्या अंगावरील तिची शॉल पाहून ती मंद हसली समाधानाने. मध्यरात्री अवघडल्यामुळे की काय अभिजितला जाग आली. अवघडलेले अंग सैल करण्यासाठी त्याने दोन्ही हाताची बोटे एकमेकात गुंफून जांभई दिली. शॉल एका बाजूला झाली. तेव्हा त्याचे लक्ष त्या शॉलीकडे गेले. अरे, आपल्या अंगावर शॉल कुणाची, कोणी घातली? त्याला काही उलगडा होईना. मनात त्याने त्या शॉलीचे आणि शॉल घालणाऱ्या व्यक्तीचे आभार मानले. त्याने त्या शॉलीचे निरीक्षण केले. वाह, किती सुंदर विणली आहे. आपल्या आईला भारी आवडेल. तिचा छंदच आहे ना असले काहीतरी करीत राहण्याचा. उद्या हिची मालकीण नक्की सापडणार. त्याने त्या शॉलीची व्यवस्थित घडी घातली आणि तो झोपण्यासाठी मुलांच्या रूमकडे वळाला. सकाळी जाग येताच प्रथम त्याला त्या शॉलीची आठवण झाली. बहुतेक विद्यार्थी उठलेले होते. जे उठले नव्हते त्यांना उठवण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांचे उरकेपर्यंत 9:30 होत आले. अभिजितला आश्चर्य वाटत होते. एवढा वेळ गेला तरी अजून कोणीच कसे शॉल मागायला आले नाही. वास्तविक कित्येक मुली आपल्या पुढे पुढे करतात. त्याला अपेक्षा होती कोणीतरी मुलगी येऊन म्हणणार, सर, रात्री असे कसे तुम्ही गारट्यात झोपला होता? तसे तुम्हाला पाहिल्यावर राहावे ना. मी माझी शॉल तुमच्या अंगावर घातली. पण प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. त्याने विचार केला, खोपकरने शॉल अंगावर घातली असेल. तिला माहीत होते आपण इथे झोपलो आहोत ते. सकाळपासून ती कशी गप्प आहे, तिला डायरेक्ट विचारावे का? नकोच. त्यापेक्षा जोशी सरांकडे शॉल देऊ. परस्पर प्रश्न मिटेल. जोशी सर समोर दिसताच तो म्हणाला, सर, ही शॉल रात्री हॉलमध्ये सापडली आहे. पहा कोणाची आहे. विद्यार्थी निघण्याच्या तयारीने सुटकेस घेऊन हॉलमध्ये जमले होते. बरेच विद्यार्थिनी जमलेल्या पाहून जोशी सरांनी विचारले, अरे, ही शॉल कोणाची आहे? सर, माझी आहे ती शॉल. अनघा पुढे झाली. वाह, एवढी सुंदर शॉल टाकली होतीस कुठे? अनघाची नजर अभावितपणे अभिजितकडे वळाली. अभिजित तिच्याकडे आश्चर्याने पाहत होता. हिने आपल्या अंगावर स्वतःची शॉल स्वतःच टाकली होती. कसे शक्य आहे ते? सर, मला वाटले रात्री मी त्या कोपऱ्यातल्या खुर्चीवर शॉल विसरून गेले असणार. हो, नक्कीच तेथे. आता मात्र अभिजितला खात्री झाली, कारण त्याच तर खुर्चीवर तो रात्री झोपी गेला होता. अनघाने पुढे होऊन जोशी सरांच्या हातातून आपली शॉल घेतली. विद्यार्थी गाडीत चांगली जागा मिळावी म्हणून बाहेर गाडीकडे पळू लागले. अनघा हॉलच्या बाहेर पडणार तोच तिच्या पाठीमागून आवाज आला. वेट अ मिनिट. तिने त्याचा आवाज ओळखला होता. ती उभी राहिली. अभिजित जवळ आला. तिच्या हातातील शॉलीला स्पर्श करीत तो म्हणाला, या शॉलीचे मला आभार मानले पाहिजेत. त्याचबरोबर तिच्या मालकिनीचेही. दोघींच्या कृपेमुळे काल मला छान झोप लागली. अशीच कृपा यापुढेही. बोलणे अर्धवट सोडून अभिजित निघून गेला. अनघा त्याच्या पाठमोळ्या आकृतीकडे पाहत राहिली. तिला हसू आले. क्षणार्धात तिचा चेहरा आरक्त झाला. अनघा लगबगीने चढू लागली. कसे कोण तिचा पाय पायरीवरून घसरला. ती घाबरली. पडता पडता वाचली. मागून पटकन तिला कोणीतरी सावरले. ती चटकन उभी राहिली. मागे वळून पाहते तर रवीच्या वर्गातील जयदीप होता आणि त्याच्या थोडे पलीकडे अभिजित उभा होता. अनघाने जयदीपचे आभार मानले आणि ती गाडीत चढली. ती धडपडत शिलापर्यंत गेली. हे काय शिला, अगदी कडेची जागा मला. मग काय करणार बाई, मिळाली ती जागा पकडली. अगं, रवीनेच ही जागा पकडून ठेवली होती. अगं, या समोरच्या सीटवर तो आणि त्याचे मित्र बसणार आहे, त्यामुळे आपल्याला त्यांच्याबरोबर बोलता येईल. मस्त प्रवास होईल. अगं, पण रवी कुठे आहे?
तो आताच खाली गेला आहे. ते 5 जण आहेत म्हणून 6वा मेंबर शोधायला. खिडकीजवळ जागा न मिळाल्याने अनघा नाराज झाली होती. अनघा अगदी चुपचाप बसली. रागावलीस काय माझ्यावर? बरे ये, या इथे बस. तू खिडकीजवळ बस, नाहीतर येताना सुद्धा मीच बसले होते. अनघाची कडी खुलली. ए शीला, थँक्स हं. अनघा खिडकीजवळ जाऊन बसली आणि त्याचवेळी रवी अभिजित तेथे आले. बसा ना सर, इथे. झाले. बरोबर अनघाच्या समोरच अभिजित बसला. अनघाला हळूच कोपराने ढोसत शीला म्हणाली, अनघा, समजले ना आता मी तुला खिडकी का दिली? समजले ना आता मी तुला खिडकी का दिली? डोळे वटारून तिला गप्प करीत अनघा कुजबुजली. शीला, तू चुकलीस. माझ्याऐवजी बिंदूला ही जागा द्यायला पाहिजे होती. मुळीच नाही. ती जागा तुझीच आहे. मला तसा विश्वास आहे. अनघा तिच्याकडे पाहतच राहिली, आश्चर्याने, शंकेने. शीला हे असं का म्हणते आहे? अगदी पहिल्यापासूनच आमची भांडणे तिला माहीत असताना, बिंदूची आणि त्यांची खास मैत्री बघत असूनही. गाडी सुरू झाली. अनघा खिडकी बाहेर पाहत होती. तिची नजर त्याच्याकडे वळाली. अनघाने शॉलेची घडी तशीच मांडीवर ठेवली होती. गाडीच्या धक्क्याने हळूच घसरत खाली पडली होती. अभिजितच्या पायावर अनघाचे लक्षही नव्हते. अभिजित त्या शॉलीला उचलत असताना बोलत होता, अशी सारखी माझ्याकडे येऊ नकोस, नाहीतर तुझ्या मालकीनबाई रागवतील हा तुला. त्याच्या अगदी नाकाच्या शेंड्यावर राग आहे. आपण बुवा घाबरतो त्या रागाला. अभिजितचे ते बोलणे ऐकून अनघा लाजली, संकोचली. पुढे हात करून तिने शॉल मात्र घेतली नाही. मान खाली घालून ती बसून राहिली. अनघाकडून काहीच प्रत्युत्तर न आल्याने तो पुन्हा शॉलीला उद्देशून म्हणाला, वाह, तुला माझ्याकडे राहण्याची परमिशन मिळालेली दिसते आहे. माझी काहीच हरकत नाही. तेवढ्यात किरण बरोबर बोलण्यात रंगलेल्या रवीने अभिजितला विचारले, सर, मला आता काही बोललात तुम्ही? होय, ट्रिप कशी वाटली विचारत होतो तुला. सॉरी सर, माझे लक्षच नव्हते. आणि त्यानंतर रवी, किरण, अभिजित यांच्या गप्पा रंगल्या. शीलाने अनघाला हळूच चिमटा काढीत म्हटले, बाईसाहेब, मी जरी डोळे मिटले असले तरी कान उघडे आहेत हा माझे. अनघा संकोचली. ही शीला म्हणजे ग्रेटच. शीला, आधीच नाही का सांगायचे तुझे कान लंब करण्यासारखे? अनघाला मध्येच अडवीत क्लेरा म्हणाली, बघ अनु, मला तसले काही बोलू नकोस, नाहीतर आता ऐकलेली शीलाची टेप मी गाडीत मोठ्याने वाजवे, समजले? अगं, पण त्या टेपमध्ये काही अर्थ आहे का? म्हणजे काय म्हणायचे आहे अनघा तुला? ते सर्व सरांचे बोलणे निरर्थक होते. बाईसाहेब, हाच तुमचा मूर्खपणा. नाहीतर झाली असतीस ना मिसेस देशमुख. पटकन तिच्या तोंडावर हात ठेवीत अनघा घाईघाईने म्हणाली, शीला प्लीज, तू असले काहीतरी बोलू नकोस. मला ते सहन होत नाही. अनघा हे वाक्य एवढ्या काकुळतेने म्हणाले की खरोखरी शीलाने तो विषय तेथेच बंद केला. त्यानंतरचा प्रवास मस्त झाला. अनघा व रवी घरी परतले. सुमतीबाईंनी मुलांच्या जेवणाखावण्याची तयारी जय्यत करून ठेवली होती. त्यांची लाडकी मुले 2 दिवसानंतर घरी आली होते. संध्याकाळी अशोक घरी आला. अनघा रवीला पाहून त्याला आनंद झाला. कशी काय झाली तुमची ट्रीप? एकदम मस्त. तुझी कसे काय? रवीने प्रश्न केला. तू आणि अनघा दोघेही नसल्यामुळे अजिबात करमले नाही मला. ट्रीपवरून आल्यापासून अनघा भारी खुश होती. अभिजितच्या वागण्यात तिला आनंदित करेल असा अनुकूल बदल झाला होता ना. 2-3 दिवस झाले तरी ट्रिपचा विषय बंद झाला नव्हता. नाना गमतीने तिले म्हणाले, अनु, 3 दिवसापासून तुमची ट्रिप कॉमेंट्री सुरू आहे. आज रेस्ट डे असेल ना? नाना, 3 दिवस तिने कॉमेंट्री केली, पण मुख्य गमती सांगितल्याच नसतील. रविदा, मी सर्व काही सांगितले आहे. नेहरू पार्कमधील पनिशमेंटची गंमत सांगितली नाही का? नाही. आणि ती शॉलीची गंमत? अनघा गडबडली. शॉलीची गंमत तुला कशी माहिती? चटकन तिने जीभ चावली. स्वतःला सावरत ती म्हणाली, रविदा, त्यात काय रे? रात्री तेथे माझी शॉल तेथे विसरले होते. अनु, मला डोके आहे म्हटले. त्या ट्रिपमुळे मला बरेच काही समजले आहे. यापूर्वी मला काही प्रश्न पडले होते.
आता थोड्याफार सुटल्यासारखे वाटतात. रवी, यापूर्वीचे तुझे प्रश्न आणि आता मिळालेली उत्तरे, काय भानगड तरी काय आहे ते सांग. आम्हालाही थोडेफार समजू द्या, नाना म्हणाले. अनु, सांगू सर्व? मिश्किल हसत रवीने प्रश्न विचारला. रविदा, काहीतरीच काय सांगायचे? काहीतरीच? नाहीतर काय? ज्यामध्ये काही अर्थ नाही त्याचा विचार तरी कशाला करायचा? अनघाची गंभीर मुद्रा पाहून रवी चक्रावला. अरे, हे आहे तरी काय? मला तर वाटले होते माझे बोलणे अनघाला आवडेल, ती संकोचेल, लाजेल, लटका राग दाखवेल, पण ही अशी गंभीर का झाली? म्हणजे मला झाला तो आभास की काय? रवी, उद्या रविवार, कॉलेजला सुट्टी, आपण एखादा पिक्चर टाकूया? अशोकने विचारले. हो, जाऊ पिक्चरला. संभाषणात वेगळे वळण लागलेले पाहून अनघाला बरे वाटले. रवी झोपण्यापूर्वी आपल्या खोलीत आला. एकांतातही तो पुन्हा तोच विचार करू लागला. सरांचे आणि आपल्या अणूचे पहिल्यापासूनच काहीतरी बिनसले आहे. बराच वेळा त्यांच्यातील शत्रुत्व अगदी उघडपणे दिसून आलेले होते. त्यामध्ये नवीन आलेल्या खोपकर मॅडमची भर पडली होती. पण आता ट्रिपमध्ये पाहिले बऱ्याच वेळा सरांची नजर अणूला शोधत असायची आणि आपली अणूही चोरट्या नजरेने त्यांच्याकडे पाहत असायची. त्यानंतरचे ते शॉल प्रकरण ते तितकेसे व्यवस्थित समजले नाही, पण ती शॉल प्रथम देशमुख सरांच्या हातात होती आणि त्याचवेळी आपल्याला वाटले होते अगदी अणूच्या शॉलीसारखी आहे. त्यांनी ती जोशी सरांकडे दिली असणार आणि प्रत्यक्षात ती शॉल आपल्या अणूचीच होती. त्या दिवशी पन्हाळ्यावर आल्यानंतर अणू किती दमली होती. जेवून तडक झोपायला निघून गेली होती. मग अणू ती शॉल घेऊन त्या खुर्चीवर बसली केव्हा? विचार करून करून रवी शिनला. हे प्रकरण काही त्याला उलगडेना. सरांचा विचार करताना त्याला मध्येच आठवली पल्लवी आणि पल्लवीचा विचार मनात आल्यानंतर तो सर्वांनाच विसरला. पल्लवी, किती दिवस झाले तिला पाहून? जास्त कुठे, मागच्या आठवड्यात तर गेलो होतो आपण सरांकडे. ती लबाड सुप्रिया म्हणाली होती, सूर्या काका, आज तुम्ही येणार म्हणून मी केव्हाच येऊन बसले आहे. मी येणार हे कोणी सांगितले तुला? ताईने, पल्लवी ताईने. सुप्रियाच्या या उत्तराने किती समाधान वाटले होते. पल्लवी मात्र काहीसुद्धा बोलली नाही. शेवटी न राहूनच आपण तिला सहज विचारले, अभ्यास कसा चालला आहे? तिने सावकाश उत्तर दिले, पूर्वीपेक्षा कमी. मनात आले तिला विचारावे, ही अशी अभ्यासाची ढकलगाडी कशी झाली आहे? पण त्याचवेळी नेमके सर तिथे आले आणि मनातला हा प्रश्न ओठांच्या तुरुंगातच बंदिष्ट झाला. आता या क्षणी रवीला ते सारे आठवत होते. दुसऱ्या दिवशी सरांकडे एक चक्कर टाकायचे ठरवून तो झोपी गेला. चला तर मित्रांनो, आता इथेच थांबूया. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.